नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत थर्मल इंजिनिअरिंगचा पहिला चॅप्टर, ज्याचं नाव आहे फंडामेंटल्स ऑफ थर्मोडायनामिक्स। म्हणजे या चॅप्टरमध्ये आपण थर्मोडायनामिक्सचे या थर्मल इंजिनिअरिंगचे छोटे छोटे फंडे, छोटे छोटे कॉन्सेप्ट आपण स्टडी करणार आहोत। ठीक आहे ना? चला मग सुरुवात करायची। हो सर, पण त्याआधी जर तुम्ही आजचे हे लेक्चर आपल्या YouTube चॅनलवर बघत असाल तर आताच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून द्या आणि डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन। कारण ज्यामध्ये डिप्लोमाचे भरपूर साऱ्या विषयांचे ऑनलाईन क्लासेस तुम्हाला मिळून जातील एकदम अफोर्डेबल कॉस्ट मध्ये। त्यामध्ये सॉम आहे, FM आहे, थर्मल आहे, नंतर प्रोडक्शन ड्रॉइंग आहे, मागचे भरपूर सारे सब्जेक्ट भरपूर म्हणजे फर्स्ट इयर पासून तर सर्व तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील। बरोबर आहे? आणि हो, आणि ते सुद्धा एकदम साध्या सोप्या भाषेत आणि एकदम कमी किमतीत। आणि बघा क्वालिटी एकदा बघा, डेमो लेक्चर बघा, कोर्स घेतल्यानंतर कधीच तुम्हाला पश्चाताप होणार नाही याची गॅरंटी माझी। आणि हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मी तुमचा एक मोठा भाऊ, मला समजून घ्या। तर आपण एक उद्दिष्टावर काम करतोय की महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे साध्या आणि सोप्या भाषेत। आणि हो, तुम्ही कोणताही कोर्स घ्या बेटा, कोणताही कोर्स जरी परचेस केला ना तर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब साठी लागणारा सर्व टेस्ट सिरीज अगदी मिळणार आहे, अगदी मोफत। वाटल्यास तुम्ही एक काम करा, कोणताही कोर्स जर तुम्ही परचेस केला असेल ना तर तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये टेस्ट पास या ठिकाणी जा, त्या ठिकाणी बघा सर्व टेस्ट तुमच्यासाठी अवेलेबल आहे, फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही देऊ शकता। तुमचे मोठे भाऊ बहीण असेल त्यांना पण देऊन द्या, ते पण तुम्ही आरामात ते टेस्ट वगैरे देऊ शकतात, लगेचच तुम्हाला रिझल्ट वगैरे सुद्धा त्याचा मिळून जाईल। ठीक आहे, चला मग सुरुवात करायचं आजच्या विषयाला। हो सर, आजच्या युनिटला फंडामेंटल्स ऑफ थर्मोडायनामिक्स। ठीक आहे, चलो तर सर्वात पहिले आपण बघून घेऊ की थर्मल इंजिनिअरिंग म्हणजे काय। थर्मल म्हणजे काय बेटा? हीट। थर्म हा जो शब्द आहे ना बेटा, हा जो थर्म आहे बेटा, बरोबर आहे, हा शब्द याचा अर्थ असतो बेटा आपला हीट। थर्म म्हणजे काय असतो बेटा? आपला हीट। म्हणजे या हीट एनर्जीचा अभ्यास करणे याला म्हणता बेटा आपण थर्मल इंजिनिअरिंग। तर बघा सिंपलशी गोष्ट, याची डेफिनेशन तुम्ही बघू शकता। थर्मल इंजिनिअरिंग इज द स्टडी ऑफ हीट अँड एनर्जी अँड हाऊ दे आर यूज इन मशीन्स लाईक इंजिन झालं, रेफ्रिजरेटर झालं, नंतर तुमचं पॉवर प्लांट झालं। म्हणजे थर्मल इंजिनिअरिंग मध्ये आपण हीट आणि एनर्जीचा अभ्यास करतो। हीट म्हणजे काय, एनर्जी म्हणजे काय, याचा आपण अभ्यास करतो आणि याचा वापर आपण मशिनरी मध्ये कशा प्रकारे करू शकतो। वेगवेगळ्या ज्या मशीन आहे, इंजिन आहे, नंतर तुमचं फ्रीज झालं, रेफ्रिजरेटर झालं, नंतर तुमचं पॉवर प्लांट झालं, तर याच्यामध्ये हीट आपल्याला कशा प्रकारे वापरता येईल, एनर्जी आपल्याला कशा प्रकारे वापरता येईल, या सर्वांचा अभ्यास करणं याला म्हणता बेटा थर्मल इंजिनिअरिंग। सर्वांना क्लिअर झालं बेटा? थर्मल इंजिनिअरिंग म्हणजे काय की हीट आणि एनर्जीचा अभ्यास करणं बेटा, हीट आणि एनर्जीचा अभ्यास करणं आणि त्यांना यूज करणं बेटा, त्यांचा वापर करणं। कशामध्ये वापर करणं? वेगवेगळ्या मशिनरी मध्ये वापर करणं। आता समजा इंजिन आहे, इंजिन मध्ये आपण हीट एनर्जी कशा प्रकारे वापरू शकतो। रेफ्रिजरेटर आहे, याच्यामध्ये आपण हीट एनर्जी कशा प्रकारे वापरू शकतो। पॉवर प्लांट मध्ये आपण त्याचा वापर करून कशा प्रकारे इलेक्ट्रिसिटी कन्वर्ट करू शकतो। त्या सर्व गोष्टी आपल्याला शिकायच्या बेटा या सब्जेक्ट मध्ये, म्हणून याला म्हणता आपण थर्मल इंजिनिअरिंग। क्लिअर झालं बेटा? द स्टडी ऑफ हीट अँड एनर्जी अँड हाऊ दे आर यूज इन व्हेरियस मशिनरी। त्याचा वापर आपण वेगवेगळ्या मशिनरी मध्ये कशा प्रकारे करू शकतो याचा सुद्धा अभ्यास करणं याला म्हणता बेटा आपण थर्मल इंजिनिअरिंग बेटा। ठीक आहे ना? चला असो, त्यानंतर थर्मोडायनामिक्स म्हणजे काय? थर्मोडायनामिक्स म्हणजे काय तर बघा बेटा, थर्म म्हणजे तुम्हाला सांगितलं बेटा मी हीट, आणि डायनामिक्स म्हणजे काय बेटा? मोशन। डायनामिक्स म्हणजे काय? मोशन। म्हणजे या हीटची मोशन करते, हीट जी मुवमेंट करते, हीट इकडून तिकडे, तिकडून इकडे, इकडून तिकडे जाते, तर या सर्वांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, त्याला म्हणता बेटा आपण थर्मोडायनामिक्स। तर बघा बेटा, सर्वात पहिली गोष्ट मला सांगा, थर्मोडायनामिक्स डायरेक्ट तुम्हाला टपकला का रे? नाही, तुम्हाला सर्वात पहिले सायन्स हा विषय आला होता लहानपणी। बघा तुम्ही लहानपणी होते, बरोबर आहे? तर सर्वात पहिले तुम्हाला आला होता परिसर, सामान्य विज्ञान, जनरल सायन्स, मग त्याच्यानंतर सायन्स झाला। मग सायन्स मध्ये आता वेगवेगळे पार्ट पडत गेले, तर थर्मोडायनामिक्स जो आहे ना हा सायन्सचाच एक पार्ट आहे बेटा, बरोबर आहे? म्हणजे सायन्स नावाचं एक भल्ल मोठं झाड आहे, सायन्स नावाचं एक भल्ल मोठं झाड आहे, आणि त्याची एक ब्रांच म्हणजे थर्मोडायनामिक्स, बरोबर आहे? तर थर्मोडायनामिक्स इज द ब्रांच ऑफ सायन्स। म्हणजे थर्मोडायनामिक्स बघा, हे सायन्स नावाचं एक सुंदर असं झाड आहे, आणि या सायन्स नावाची एक सुंदर अशी फांदी ज्याचं नाव आहे बेटा थर्मोडायनामिक्स। काही अडचण बेटा? थर्मोडायनामिक्स। ठीक आहे ना? चला असो, तर सर्वात पहिले हे तर क्लिअर झालं असेल की थर्मोडायनामिक्स ही काय आहे? सायन्सची एक ब्रांच आहे, आणि याच्यामध्ये आपण काय करतो? अभ्यासाची डील करतो। इन विच डील्स विथ द स्टडी ऑफ। मग याच्यामध्ये आपण अभ्यासाची डील करतो बेटा। तुम्ही सुद्धा डील केलीस ना घरच्यांसोबत, पप्पा डिप्लोमा पास झाला, मला मोबाईल पाहिजे, बरोबर आहे ना? तशा वेगवेगळ्या डील तुम्ही केल्या असेल, तर सिंपलचा फंडा आहे
इन विच डील्स विथ द स्टडी ऑफ, याच्यामध्ये आपण अभ्यासाची डील करतो. मग कोणाकोणाचा अभ्यास करतो आपण? द रिलेशनशिप बिटवीन, ऐका रे, द रिलेशनशिप बिटवीन हिट अँड वर्क, हिट अँड वर्क अँड एनर्जी. म्हणजे हिट नंतर वर्क आणि एनर्जी या तिघांचं एकमेकांसोबत रिलेशन काय आहे, नातं काय आहे, संबंध कसा आहे, कशा प्रकारे हिटचं रूपांतर वर्कमध्ये होतं, वर्कचं रूपांतर हिटमध्ये होतं, या दोघांमध्ये जी एनर्जी असते, या सर्वांचा अभ्यास करणं, या सर्वांचा अभ्यास करणं याला म्हणतो आपण थर्मोडायनामिक्स. आणि आपण कशा प्रकारे त्याला इकडून तिकडे तिकडून इकडे ट्रान्सफर करू शकतो याचा सुद्धा अभ्यास करणं म्हणजे बेटा थर्मोडायनामिक्स. आलं लक्ष तुम्हाला सर्वांना? सिंपल सिंपलशी गोष्ट आहे. हीट झालं, त्यानंतर आपलं वर्क झालं, आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या एनर्जी आहे या एनर्जी आणि त्यासोबतच या एकमेकांसोबतचं नातं काय आहे, यांचं रिलेशन काय आहे, यांचं नातं काय आहे बेटा, रिलेशन काय आहे, आणि त्यासोबतच ते इकडून तिकडे कशा प्रकारे ट्रान्सफर होतात. ट्रान्सफर होणं म्हणजे काय? हिटचं रूपांतर वर्कमध्ये होणं, वर्कचं रूपांतर हिटमध्ये होणं, बरोबर आहे. तर या एकमेकांमध्ये कशा प्रकारे ट्रान्सफर होतात तर याचा सुद्धा अभ्यास करणं याला म्हणतो आपण थर्मोडायनामिक्स. या ट्रान्सफर कशा होतात, या ट्रान्सफर कशा होतात तर याचा सुद्धा अभ्यास करणं याला म्हणतो बेटा आपण थर्मोडायनामिक्स. म्हणजे बघा बेटा 3 तुकड्यांमध्ये ही डेफिनेशन तोडली गेलेली आहे. सर्वात पहिले थर्मोडायनामिक्स काय आहे? सायन्स नावाच्या झाडाची एक फांदी आहे. थर्मोडायनामिक्स इज द ब्रांच ऑफ सायन्स. थर्मोडायनामिक्स इज द ब्रांच ऑफ सायन्स. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये आपण अभ्यासाची डील करतो. इन विच डील्स विथ द स्टडी ऑफ, याच्यामध्ये आपण अभ्यासाची काय करतो बेटा? डील करतो. इन विच डील्स विथ द स्टडी ऑफ. मग कोणाकोणाचा अभ्यास करतो आपण? तर हिटचा अभ्यास करतो, एनर्जीचा अभ्यास करतो आणि वर्कचा अभ्यास करतो. हिट, एनर्जी अँड वर्क. आणि सर्वात महत्वाचं, हाऊ दे आर ट्रान्सफर, कशा प्रकारे ते इकडून तिकडे ट्रान्सफर करतात, या सर्वांचा अभ्यास करणं याला म्हणता बेटा आपण थर्मोडायनामिक्स. याला म्हणता बेटा आपण थर्मोडायनामिक्स. समजलं बेटा सर्वांना? इथपर्यंत क्लिअर झालं? थर्मोडायनामिक्स म्हणजे सर्वांना समजलं बेटा? फक्त या दोन गोष्टींमध्ये खेळायचं आपल्याला. हिट आणि वर्क कशा प्रकारे एकमेकांमध्ये ट्रान्सफर होतात तर याच्या रिलेशनशिपला, यांच्या नात्याला आपण म्हणता बेटा सुंदर असं थर्मोडायनामिक्स. ठीक आहे ना? चला असो. आणि बघा बेटा प्रॉपर अभ्यासात लक्ष द्या बेटा, ठीक आहे ना? व्यवस्थित अभ्यास करा. तुम्ही म्हणशाल की अजून तर भरपूर दिवस बाकी सर एक्झामला, आम्ही उद्यापासून करू, परवापासून करू, शेवटी रिव्हिजन करून घेऊ, असं नका करू बेटा. आज जे झालं आजच ते रिव्हाइज करत राहा बेटा, ठीक आहे ना? आणि बघा बेटा आई वडील तुमच्यासाठी कष्ट करताय, त्यांची शेवटची आशा, शेवटची अपेक्षा फक्त तुम्ही आहात, तुम्हीच आहात जे त्यांचे दिवस बदलू शकता बेटा, बरोबर आहे? त्यामुळे एक गोष्ट नक्की सांगेल की आई वडील राबताय, आई वडील कष्ट करताय, त्याची जाणीव असू द्या. आई वडील कष्ट करताय, त्यांची जाणीव असू द्या. तुमच्यामुळे सुद्धा भविष्यात त्यांनाही चांगले दिवस दिसू द्या. गर्व करतील सर्व जग तुमच्यावर, असं बनायचंय तुम्हाला मित्र हो. लक्षात ठेवा, या गरिबीला मागे टाकून हिऱ्यासारखं चमकायचंय तुम्हाला, हिऱ्यासारखं चमकायचंय तुम्हाला. तर लक्ष द्या, आपल्या आईवडिलांसाठी अभ्यास करा. मी फक्त देवाला एकच गोष्ट मागेल की देवा फक्त माझ्या आईवडिलांचं सर्व स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय मला मरण येऊ देऊ नको, मला मरण येऊ देऊ नको, कारण ते त्यांची सर्व स्वप्न पूर्ण करायची मला, ठीक आहे ना? असं तुम्हाला वाटू द्या बेटा. फक्त आपल्या आईवडिलांसाठी करा रे, फक्त आपल्या आईवडिलांसाठी करा. जास्त काही मागत नाही रे ते, त्यांचं फक्त एवढं की पास व्हा रे, पास व्हा, चांगला मार्क नाही. चला तर पुढच्या टॉपिकला बघूया आपण, सिस्टीम, सराउंडिंग आणि बाउंड्री हे काय असतं, ठीक आहे ना? चला असो. सिस्टीम म्हणजे काय, सराउंडिंग म्हणजे काय आणि बाउंड्री म्हणजे काय, आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे युनिव्हर्स म्हणजे काय. तर बेटा लक्ष द्या, हा व्हेरी IMP कॉन्सेप्ट आहे. परीक्षेला तुम्हाला हा डायरेक्टली 4 मार्काला येऊ शकतो, डायरेक्ट 4 मार्काला, ठीक आहे ना? काय? एक्सप्लेन द कॉन्सेप्ट ऑफ सिस्टीम, सराउंडिंग अँड बाउंड्री. हा तुम्हाला टॉपिक येऊ शकतो बेटा, भरपूर वेळा विचारला, व्हेरी IMP क्वेश्चन आहे, ठीक आहे ना? चला असो. आता विषय असा आहे, बरे ठीक आहे, चला असो, व्हेरी IMP क्वेश्चन आहे बेटा. आता सिस्टीम म्हणजे काय, सराउंडिंग म्हणजे काय आणि बाउंड्री म्हणजे काय, तर थोडं लक्ष द्या बेटा, थोडं लक्ष द्या. सिंपल अशी गोष्ट आहे. आता मला सांगा, मला एखादा प्रयोग करायचा आहे, बरोबर आहे? मला एखादा एक्सपेरिमेंट करायचा आहे. मी सांगा, मी सर्व गोष्टीवर हे एक्सपेरिमेंट करेल का? नाही. मी एखाद्या छोट्याशा गोष्टीवरच तो प्रयोग करेल, बरोबर ना? आता मला सांगा, मला एक नवीन इंजेक्शन, नवीन औषध मी शोधलंय, मग ते औषध शोधलं आणि डायरेक्ट लोकांना इंजेक्शन टोचायला सुरुवात करेल का? नाही. पहिले मी छोट्याशा एखाद्या प्राण्यावर, उंदीर वगैरेवर किंवा छोट्याशा गोष्टीवर, छोट्याशा ऑब्जेक्टवर मी पहिले तो एक्सपेरिमेंट करेल आणि मग सर्व जगावर करेल. तर त्यालाच म्हणता बेटा आपण सिस्टीम. तर ज्या छोट्याशा गोष्टीवर आपण प्रयोग करतो, ज्या छोट्याशा गोष्टीवर आपण प्रयोग करतो त्याला म्हणता बेटा आपण सिस्टीम, त्याला म्हणता बेटा आपण सिस्टीम. तर सिंपलचा फंडा आहे. मी समजा एक काम केलं,
एक छोटासा जागा घेतली, एक छोटीशी जागा घेतली, एक छोटीशी स्पेस घेतली, एक छोटासा रिजन घेतला आणि ज्याच्यावर मी काय करणार आहे, एक्सपेरिमेंट करणार आहे, ज्याच्यावर मी स्टडी करणार आहे की या सिस्टीम मधून किती मास ट्रान्सफर होतं, किती एनर्जी ट्रान्सफर होते. म्हणजे सिंपलची गोष्ट बेटा, याला सिस्टीम असं म्हणतात. याला काय म्हणतात, सिस्टीम असं म्हणतात. म्हणजे सिंपलचा फंडा काय माहिती का, की एनी स्पेस ऑर रिजन, द स्पेस ऑर रिजन, अशी एखादी जागा बघा, ए स्मॉल स्पेस ऑर रिजन, एक छोटासा रिजन, एक छोटासा स्पेस, की ज्यावर किती मास ट्रान्सफर होतंय, किती एनर्जी ट्रान्सफर होते, याचा अभ्यास करता यावा. याचा काय करता यावा, अभ्यास करता यावा. समजलं बेटा? द सिस्टीम म्हणजे काय, द स्पेस ऑर रिजन, द स्पेस ऑर रिजन ऑन विच एनर्जी ट्रान्सफर अँड मास ट्रान्सफर इज टू बी स्टडीड, इज टू बी स्टडीड. म्हणजे सिस्टीम म्हणजे काय, एक छोटीशी जागा, एक छोटंसं रिजन, एक छोटंसं स्पेस, की ज्याच्यावर एनर्जी ट्रान्सफर किती होते, मास ट्रान्सफर किती होतंय, याचा स्टडी करणं. म्हणजे सिस्टीम मधून मास किती बाहेर चालला, बाहेरून मास किती मध्ये येतोय, सिस्टीम मधून बाहेर किती एनर्जी चालली, बाहेरून एनर्जी किती याच्यामध्ये येते, या सर्वांचा अभ्यास करणे. ज्या छोट्याशा जागेवर हा अभ्यास केला जातो ना, त्याला म्हणता बेटा आपण सिस्टीम, त्याला म्हणता बेटा आपण सिस्टीम. इथपर्यंत सर्वांना क्लिअर वगैरे झालं असेल तर सिस्टीम म्हणजे काय सर्वांना समजलं बेटा, एक छोटीशी जागा की ज्याच्यावर एनर्जी ट्रान्सफर किती होते, मास ट्रान्सफर किती होतंय, या सर्वांचा काय करणे बेटा, अभ्यास करणे. या सर्वांचा काय करणे, अभ्यास करणे बेटा. ठीक आहे ना? चला, तर याला म्हणता बेटा आपण सिस्टीम, याला म्हणता बेटा आपण सिस्टीम. ठीक आहे? ओके सर, डन सर, समजलं सर. त्यानंतर सराउंडिंग म्हणजे काय, तर सराउंडिंग म्हणजे काय, या सिस्टीमच्या बाहेरील जी जागा असते ना, बघा बेटा लक्ष द्या, या सिस्टीमच्या बाहेरील जी बाजू असते ना, म्हणजे बाहेरील सर्व, बघा सिस्टीमच्या बाहेरील सर्व जागा, त्याला म्हणता बेटा आपण सराउंडिंग, त्याला म्हणता बेटा आपण सराउंडिंग. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता का, सिस्टीमच्या बाहेरील जागा म्हणजे सराउंडिंग. आउटसाइड द सिस्टीम इज नोन ॲज सराउंडिंग. सिंपल. आउटसाइड द सिस्टीम इज कॉल्ड ॲज सराउंडिंग. सिस्टीमच्या आउटसाइडला जे पण काही असतं ना, त्याला म्हणता आपण सराउंडिंग, त्याला आपण काय म्हणता, सराउंडिंग. आउटसाइड द सिस्टीम इज कॉल्ड ॲज सराउंडिंग. समजलं बेटा? सिस्टीम म्हणजे छोटीशी जागा ज्यावर एनर्जी किती ट्रान्सफर होते, मास किती ट्रान्सफर होतोय, याचा आपण अभ्यास करतो. आणि सराउंडिंग म्हणजे काय, या सिस्टीमच्या बाहेरची जागा, त्याला आपण सराउंडिंग म्हणतो. सिंपल. ठीक आहे, चलो मग काय रे भाऊ, सिंपलचं बघा रे भाऊ. आता या ठिकाणी तुम्हाला सर्वांना थोडं क्लिअर होत असेल की सिस्टीम आणि सराउंडिंग हे दोघे वेगवेगळं आहे. बरोबर आहे? सिस्टीम वेगळा आहे, सराउंडिंग वेगवेगळं आहे. मग या दोघांना सेपरेट कोणी केलं? आपल्याला कसं काय समजतंय की सिस्टीम वेगळे आणि सराउंडिंग वेगळे? तर आपल्याला समजतंय याच्या अवतीभोवती असलेल्या बाउंड्रीमुळे. म्हणजे बघा, ही जी बाउंड्री ना बेटा, या बाउंड्रीने आपल्याला समजतंय की हे मधली सिस्टीम आहे, बाहेरची सराउंडिंग आहे. तर या बाउंड्रीला बाउंड्री नाव देऊन द्या. सिंपल. बघा, आपण क्रिकेट वगैरे खेळतो, बरोबर ना? एक्झाम्पल देतो मी 2 मिनिटं. बघा, तर सिस्टीम आणि सराउंडिंगला जो सेपरेट करतो, सिस्टीम आणि सराउंडिंगला जो सेपरेट करतो, त्याला म्हणता बेटा आपण बाउंड्री. त्याला आपण काय म्हणता बेटा, बाउंड्री. बघा, सिस्टीम आणि सराउंडिंगला ज्याने सेपरेट केलं, बघा सिस्टीम वेगळी, सराउंडिंग वेगळी, ज्याने त्याला वेगळं केलं बेटा, त्याला म्हणता आपण बाउंड्री. बाउंड्रीची डेफिनेशन काय मग, इट सेपरेट सिस्टीम अँड सराउंडिंग. इट सेपरेट सिस्टीम अँड सराउंडिंग. जो सिस्टीम आणि सराउंडिंगला सेपरेट करतो, त्याला म्हणता आपण बाउंड्री. सिंपल. ठीक आहे ना? चला असो. आणि ज्याच्यामध्ये ऐका, ज्याच्यामध्ये सिस्टीम पण येते, सराउंडिंग पण येते, बाउंड्री पण येते, याला म्हणता आपण युनिव्हर्स. याला आपण काय म्हणता बेटा, युनिव्हर्स. युनिव्हर्स म्हणजे काय, बघा सिंपल, सिस्टीम, सराउंडिंग अँड बाउंड्री. ओ ऐका, सिस्टीम, सराउंडिंग अँड बाउंड्री कंबाईन टुगेदर टू फॉर्म द युनिव्हर्स. मग किंवा तुम्ही असं म्हणू शकता, वेन सिस्टीम, सराउंडिंग अँड बाउंड्री पुट टुगेदर. वेन सिस्टीम, सराउंडिंग अँड बाउंड्री पुट टुगेदर, म्हणजे या तिघी गोष्ट ज्यावेळेस एकत्रितपणे येईल ना, तर त्याला म्हणता बेटा आपण युनिव्हर्स. म्हणजे हे अख्खच्या अख्खं काय बेटा आपलं युनिव्हर्स. हे अख्खच्या अख्खं काय बेटा आपलं युनिव्हर्स. ठीक आहे ना? तर अशा प्रकारचा कॉन्सेप्ट आहे सिस्टीम, सराउंडिंग अँड बाउंड्रीचा. तर याचा एक छान सुंदर आपण एक्झाम्पल बघून घेऊ. ठीक आहे ना? चला असो. तुम्ही क्रिकेट वगैरे खेळता का? हो. समजा हे वानखेडेचं स्टेडियम आहे, समजा मुंबईमधलं आपण वानखेडेचं स्टेडियम घेऊ, बरोबर आहे? तर हे ऍक्च्युअल ग्राउंड, ज्या ठिकाणी प्लेयर्स खेळतात, ऍक्च्युअल कार्यक्रम कुठे होतो, सिस्टीम मध्ये. ऍक्च्युअल कार्यक्रम कुठे होतो, या ग्राउंड मध्ये होतो बेटा. बरोबर आहे? चला असो. आणि पब्लिक बसते इथे पब्लिक बसते आपली. बरोबर आहे? इथे काय बसते आपली, पब्लिक बसते. बरोबर आहे? मग मला सांगा बेटा, अरे हे चौके जातात, छक्के जातात, चौके छक्के 6-4 जाता बेटा. बरोबर आहे? मग आपल्याला कसं काय समजतो 6-4 जात आहे? आणि बघा, हे प्रेक्षक लोक बसले बेटा सराउंडिंग मध्ये.
प्रेक्षक लोक बसले बेटा सराउंडिंग मध्ये, बरोबर आहे. चला मग अरे बाबा आपल्याला कसं काय समजलं की हे ग्राउंड आहे, हे सराउंडिंग, हे कसं काय समजलं? तर या दोघांना सेपरेट केलं बेटा या बाउंड्रीने. म्हणजे बाउंड्रीच्या बाहेर कोणीही किती बसू शकतं, बरोबर आहे. म्हणजे बघा बरेचसे मुलं बघितले असेल, बाउंड्री बॉय म्हणता आपण त्याला, बरोबर आहे. ते इथे सुद्धा असतं, बाउंड्रीच्या जवळ सुद्धा असतं बघा, बघितलं असेल. किंवा काही प्लेयर्स वगैरे असतात जे पुढचा जो येणारा खेळाडू असतो, बरोबर आहे, तो सुद्धा कधी कधी तुम्हाला या बाउंड्रीवर दिसतो, बरोबर आहे. म्हणजे या बाउंड्रीच्या बाहेर तुम्ही कुठेही जाऊ शकता, पण बाउंड्रीच्या मध्ये कोण येईल? जो खेळणारा आहे ना तोच फक्त याच्यामध्ये असतो, बरोबर आहे. चला असो, तर सिंपल ही पिवळी कलरची काय झाली बेटा आपल्यासाठी बाउंड्री. बघा सिस्टीम जे ऍक्च्युअल ग्राउंड आहे, ज्या ठिकाणी खेळ चालतो, सराउंडिंग ज्यामध्ये सर्व प्रेक्षक बसलेले असतात, बरोबर आहे. हे पूर्णच्या पूर्ण झालं आपलं स्टेडियम, बरोबर आहे. चला असो, आणि बाउंड्री म्हणजे सिस्टीम आणि सराउंडिंगला ज्याने वेगळं केलेलं आहे त्याला म्हणता बेटा आपण बाउंड्री. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आता मला सांगा, हे जे वानखेडे स्टेडियम आहे, हे वानखेडे स्टेडियम कुठे रे बरे? हे वानखेडे स्टेडियम आहे मुंबईला. कुठे आहे? मुंबईला. म्हणजे मुंबई काय झाली बेटा आपली एक प्रकारची युनिव्हर्स. काय झाली बेटा आपली युनिव्हर्स. सिंपलची गोष्ट, ज्या ठिकाणी ऍक्च्युअल एनर्जी ट्रान्सफर आणि मास ट्रान्सफरचा अभ्यास केला जातो त्याला सिस्टीम म्हणता. सिस्टीमच्या बाहेरला जे पण काय असतं त्याला सराउंडिंग म्हणता. सिस्टीम आणि सराउंडिंगला जो वेगळा करतो त्याला आपण बाउंड्री म्हणता, बरोबर आहे. आणि सिस्टीम सराउंडिंग बाउंड्री तिघं एकत्र आलं की त्याला युनिव्हर्स म्हणतात. त्याला आपण काय म्हणता बेटा? युनिव्हर्स म्हणता, बरोबर आहे. चला, तर या ठिकाणी तुम्हाला सर्वांचे डेफिनेशन तुम्हाला प्रॉपर पद्धतीने दिलेले आहे. बघा सिस्टीमची डेफिनेशन दिलेली आहे, द स्पेस ऑर रिजन ऑन विच एनर्जी ट्रान्सफर अँड मास ट्रान्सफर इज टू बी स्टडीड. आता इज टू बी स्टडीडचा अर्थ काय असतो माहिती का बेटा? करायचा बाकी आहे. टू बी म्हणजे काय? करायचं बाकी आहे. इज टू बी स्टडीड म्हणजे ज्याच्यावर आपण एनर्जी ट्रान्सफर आणि मास ट्रान्सफर किती होतं याचा अभ्यास करायचा बाकी आहे आणि अभ्यास आपण करणार आहे, तर याला म्हणतात बेटा इज टू बी स्टडीड. समजलं बेटा? नंतर सराउंडिंग, एव्हरीथिंग सर्व काही, एव्हरीथिंग आउटसाइड द सिस्टीम इज कॉल्ड ॲज सराउंडिंग. म्हणजे सिस्टीमच्या आउटसाइडला जेवढं पण काही असेल, एव्हरीथिंग असेल, त्या सर्वांना आपण काय म्हणतो बेटा? सराउंडिंग असं म्हणतो, बरोबर आहे. त्यानंतर सिस्टीम आणि सराउंडिंगला जो सेपरेट करतो बेटा त्याला आपण बाउंड्री म्हणतो. म्हणजे इट सेपरेट द सिस्टीम फ्रॉम सराउंडिंग. म्हणजे सराउंडिंग पासून सिस्टीमला जो वेगळं करतो ना त्याला म्हणतो बेटा आपण बाउंड्री. आणि त्यानंतर युनिव्हर्स, द कॉम्बिनेशन ऑफ सिस्टीम अँड सराउंडिंग. बघा सिस्टीम आणि सराउंडिंग यांचं कॉम्बिनेशनला आपण म्हणता बेटा युनिव्हर्स. त्याला आपण काय म्हणता बेटा? युनिव्हर्स असं म्हणता. ठीक आहे ना, सर्वांना क्लिअर झालं बेटा? ठीक आहे ना, त्या सर्वांचे डेफिनेशन आपण सर्व काही बघितला. तर ह्या 4 मार्काला तुम्हाला भरपूर वेळा विचारलं गेलेलं बेटा, व्हेरी IMP आहे. 4 मार्क्सला हे विचारलं जातं. एक्सप्लेन द कॉन्सेप्ट ऑफ सिस्टीम सराउंडिंग अँड बाउंड्री. तर बघा ही डायग्राम तुम्हाला या ठिकाणी काढावी लागतील, बरोबर आहे. काढू शकता बेटा. मधलीवाली आहे सिस्टीम, बाहेरची आहे सराउंडिंग, बरोबर आहे. आणि ही आहे बेटा बाउंड्री. ही आहे बेटा आपली बाउंड्री, काळी बाउंड्री. आणि संपूर्ण सिस्टीम आणि सराउंडिंग ज्यावेळेस एकत्र येतं, बरोबर आहे, त्यांच्या कॉम्बिनेशनला आपण म्हणता बेटा युनिव्हर्स. त्यांच्या कॉम्बिनेशनला आपण काय म्हणता बेटा? युनिव्हर्स असं म्हणता. ठीक आहे ना. चला असो, बघा सिस्टीम सराउंडिंग बाउंड्रीला आपण एक छान टेक्निकल एक्झाम्पल बघू, बरोबर आहे. चला असो, तर समजा आपण एक घेतलेलं पिस्टन आणि सिलेंडर. तर हे आपलं आहे सिलेंडर, बरोबर आहे. हे आपलं आहे सिलेंडर आणि या सिलेंडरमध्ये आपण एक पिस्टन टाकलेलं आहे. काय टाकलं? एक पिस्टन टाकलं. दिसतो बेटा सर्वांना? हा एक सिलेंडर आहे आणि याच्यामध्ये आपण हा पिस्टन टाकला बेटा, बरोबर आहे. चला ठीक आहे. तो खरं याच्यामध्ये जे पण काही गॅसेस वगैरे आहे, याच्यामध्ये जे पण काही गॅसेस आहे, बरोबर आहे, दिसतात बेटा गॅसेस? हो. तर या ठिकाणी आपण सर्व काही अभ्यास करू की या ठिकाणी गॅसेस आहे, या गॅसेसचं प्रेशर किती, टेम्परेचर किती, व्हॉल्यूम किती, एन्ट्रॉपी किती, एन्थाल्पी किती, म्हणजे सर्वांचा अभ्यास या सिस्टीमवर आपण करू. त्याच्यातून किती एनर्जी बाहेर जाईल, किती मास बाहेर जाईल, सर्वांचा अभ्यास आपण या ठिकाणी करतोय. तर ही झाली आपल्यासाठी सिस्टीम बेटा, ही झाली आपल्यासाठी सिस्टीम. आता मला सांगा, ही जी गॅसेस वगैरे आहे, हे गॅसेस याच्या बाहेर येऊ शकताय का? सांगा बरं. नाही बेटा. तर याला म्हणता आपण बाउंड्री. आणि त्या बाहेरची ही जी जागा संपूर्ण बोर्ड बिर्ड सर्व हे सर्व काय बेटा? आपलं सराउंडिंग. हे सर्व काय बेटा? आपलं सराउंडिंग. ठीक आहे ना. आणि हे सर्व गोष्ट हे जी संपूर्ण कॉन्सेप्ट ज्या ठिकाणी येतो त्याला म्हणता बेटा आपण युनिव्हर्स. त्याला म्हणता बेटा आपण युनिव्हर्स. आय होप सो इथपर्यंत सर्वांना क्लिअर वगैरे झालं असावं. तर सिस्टीम, सराउंडिंग आणि बाउंड्री हा कॉन्सेप्ट तुम्हाला सर्वांना समजला असेल. त्यानंतर आता आपण नेक्स्ट लेक्चरला बघू की टाइप्स ऑफ सिस्टीम काय आहे, ओपन सिस्टीम काय आहे, क्लोज सिस्टीम काय आहे, आयसोलेटेड सिस्टीम काय आहे, कशा प्रकारे चहाचा कप आपलं बघा वाफा निघता, बशी ठेवता, थर्मास फ्लास्क, अरे 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 या सर्व गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत नेक्स्ट लेक्चरला. तर नेक्स्ट लेक्चर सुद्धा नक्की बघा. ते सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट असेल, तुम्हाला पैसे लागणार. आणि बघा बेटा, आणि असं नाहीये की सर तुम्ही पहिले असं शिकवते, नाही बेटा, शेवटपर्यंत आमचं असं असतं बेटा. ठीक आहे ना, काहीच टेन्शन घेऊ नका. प्रॉपर कॉन्सेप्ट पण आपण समजून घेऊ. ठीक आहे ना. चला असो.
सिस्टीम, सराउंडिंग आणि बाउंड्री हे नेमकं काय असतं हे तुम्हाला सर्वांना क्लिअर वगैरे झालं असावं. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. पण एक सांगतोय, डाउनलोड करून घ्या आपलं विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, कारण ज्यामध्ये डिप्लोमाची ऑनलाईन क्लासेस तुम्हाला मिळतील अफोर्डेबल कॉस्टमध्ये. अरे जा रे, एकदा बघा रे, ठीक आहे ना. बघा, ऑफलाईनला तुमची फीज असेल 3-3, 4-4 रुपये फीज घेता आणि शिकवण्याचं थोडं प्रॉब्लेम होऊन जातो, बरोबर आहे. तर त्यामुळे लक्ष ठेवा बेटा, एकदम प्रॉपर आणि क्वालिटी एज्युकेशन आपण तुम्हाला देणार आहे. वेगवेगळे ॲनिमेशन, जेव्हा मला ॲनिमेशन लागतील त्या ॲनिमेशन तुम्हाला सर्व काही दाखवेल, बरोबर आहे. प्रॉपर इमेजेसच्या माध्यमातून सर्व प्रॉपर तुम्हाला इमॅजिन झालं पाहिजे अशा सर्व गोष्टींच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सर्व काही शिकवलं जाईल. प्रॉपर तुमचा सिलेबस व्यवस्थित संपवला जाईल, नोट्स दिले जाईल, फॉर्म्युला नोट्स दिले जाईल, IMP अरे सर्व दिलं जाईल रे. अरे घेऊन टाका रे कोर्स, टेन्शन घेऊ नका, अरे रिलॅक्स होऊन जा रे, ठीक आहे ना. आणि हो, कॉम्बो ऑफर सुद्धा आहे. कॉम्बो ऑफर एकदा चेक करून घ्या. सॉम, थर्मल, FMM, प्रोडक्शन ड्रॉइंग या सर्वांचा कॉम्बो सुद्धा अवेलेबल आहे आणि एकदमच कमी कॉस्टमध्ये. म्हणजे या सर्वांचा जो कॉम्बो आहे ना, तो तुमच्या ऑफलाईनच्या एका सब्जेक्टपेक्षा कमी किमतीत अवेलेबल आहे. जा बघा, घेऊन टाका, ठीक आहे. चला, असं होतं. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.